खूप मजेत असाल. चला आजच्या ब्लॉगची सुरुवात करूया देवपूजेने. मी आता देवपूजा करते, मग तुम्हाला भेटते. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. तर काहीच माझी देवपूजा वगैरे झालेली आहे. माझ्या मंदिरात सुद्धा स्वामींची मूर्ती आहे. मी रोज सकाळ संध्याकाळ स्वामींची पूजा करते आणि हॉलमध्ये पण मी छोटीशी मूर्ती ठेवलेली आहे स्वामींची, कारण मला चांगला अनुभव आलेला आहे स्वामींचा. म्हणजे मनापासून जर पूजा केली ना स्वामींची, खरंच मनाला खूप खूप शांती भेटते आणि त्यांच्या इच्छा पण पूर्ण होतात. म्हणून मला पण एवढं काही माहीत नव्हतं, पण मला पण एकाने सांगितलेलं की असं असं झालं आहे म्हणून तू पण करून बघ स्वामींची पूजा सेवा. म्हणून मी करायला ट्राय केलं, तर खरंच मला चांगला अनुभव आला. तुम्ही पण ट्राय करा. मी दर गुरुवारची मठामध्ये पण जाते आणि स्वामींची पूजा करते सकाळ संध्याकाळ. मनाला खूप खूप शांती भेटते, खूप प्रसन्न वाटतं, खूप शांत वाटतं. त्यांचं नामस्मरण केलं तरी खूप बरं वाटतं, म्हणजे एकदम मन हलकं होतं त्यांच्या नावाने पण. चला तर मी तुम्हाला स्वामींची मूर्ती दाखवते माझ्या हॉलमध्ये. ही बघा गाईज, किती सुंदर मूर्ती आहे स्वामींची. ना किती सुंदर मूर्ती आहे स्वामींची. मला त्यांच्या मूर्तीकडे बघून सुद्धा खूप बरं वाटतं, खूप खूप बरं वाटतं की चलाच माझ्यासोबत माझ्या पाठीशी स्वामी नेहमी आहेत. तुम्ही पण खरंच स्वामींचं नामस्मरण केलं जरी ना खूप आहे, खूपच खूप बरं वाटतं. चला तर आता मग देवपूजा झाली, आता मी झाडांना पाणी टाकते. झाडांना पाणी टाकते मी. माझ्या मिस्टरांना शनिवार रविवारची सुट्टी असते, म्हणून त्यात अजून झोपले. आता मी त्यांना उठवते आणि आंघोळीला पाठवते. मग चपाती वगैरे करते, चपाती भाजी नाश्त्याला. मग भेटते तुम्हाला. ओके. काहीच आज मी गवारची सुकी भाजी बनवणार आहे. माझ्या मिस्टरांना अशी सुकी भाजी खूप आवडते, रस्सा भाजी त्यांना आवडत नाही, म्हणून मी मोस्टली सुकीच भाजी करते. तर चला तर दाखवते तुम्हाला मी कशी बनवते गवारची सुकी भाजी. चपातीसोबत खायला खूप छान लागते. तर बघाच, कढई ठेवली आहे, तेल टाकलेलं आहे, तेल चांगलं तापलं आहे. आता त्यामध्ये कढीपत्ता टाकते मी. राई, जिरा, आणि बारीक कापलेला लसूण चांगलं परतवून घेऊया. लसूण आपला चांगला फ्राय झालेला आहे. त्याच्यानंतर कापलेली गवार टाकते मी. त्याला चांगलं परतवून घेऊया. मग थोडी हळद, थोडं घरी बनवलेला लाल मसाला, आणि शेंगदाण्याचा कूट. त्याला चांगला एकजीव करून घालूया आपण. त्यानंतर त्यात थोडंसं गरम पाणी टाकूया. मी तुम्हाला नेहमी सांगते भाज्यांमध्ये गरम पाणीच मोस्टली वापरत जावं.
चवीनुसार मीठ. बस आता ह्याला आपण झाकण लावून ठेवून देऊया. आता ही भाजी वाफेवरच शिजेल चांगली. मग तुम्हाला दाखवते भाजी रेडी झाली की माझी. ही बघा गाईस, माझी गवारची भाजी मस्त रेडी झालेली आहे. कशी वाटली तुम्हाला माझी गवारची भाजी मला कमेंटमध्ये नक्की सांगा. चला तर मग आता मी नाश्ता करतो, भाजी चपाती, मग तुम्हाला भेटते. ठीक आहे गाईस, नाश्ता वगैरे माझा झालेला आहे. आता मी घरातली बाकीची कामं आवरते, मग तुम्हाला भेटते. तुम्हाला माहितीच असेल घरामध्ये किती कामं असतात ते. ठीक आहे, कामं आवरते आता. लेट पण झालं आहे आज. काम झालं, थोडा आराम करून मी खाली चालली आहे भाजी आणायला. तर चला मग तुम्हाला दाखवते. बघितलं ना, सुंदर आहे मंदिर, छोटंसं. उपवास वगैरे असेल तर मी इथेच येते खाली पूजा वगैरे करायला. आणखीन एक मंदिर आहे पुढे हनुमानाचं, तेही तुम्हाला दाखवते. हे बघा, असं पुढे पुढे चालत आलं ना, छोटंसं इथे गार्डन आहे. त्या गार्डनमध्येच मंदिर आहे. हे बघा, हे गार्डन आहे. इथे मुलं वगैरे खेळायला येतात संध्याकाळचे. सध्या पावसामुळे थोडं चिखल झालं आहे. ही बघा, गार्डनमध्येच हनुमानाचं मंदिर आहे. तुम्हाला दाखवते मी आतमध्ये जाऊन. हे बघा, किती सुंदर मूर्ती आहे हनुमान मारुतीची. आमच्या सोसायटीमध्येच आहे हे मंदिर. मला तर काहीच, मी आता भाजी घेऊन आली आहे. आता चहा बनवते. बघा, पाऊस पुन्हा सुरू झाला आहे जोरात. पावसाचा खरंच कंटाळा आला. चला तर गाईस, मग या चहा प्यायला माझ्यासोबत. माझा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय बाय.